नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र हलवणे. प्रकरण वर्ग 10 गणित 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणेकडे आपण आता जात आहोत. वर्ग समीकरणे बाबत पाहण्यापूर्वी आपण वर्ग 9 मध्ये बहुपदी पाहिलेला आहे. तर बहुपदीमध्ये आपण पहिली बहुपदी पाहिली आहे रेषीय बहुपदी 2x + 5y वगैरे 2x + 5y. त्यानंतर वर्गीय बहुपदी पाहिली आपण 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 5. अनेक प्रकार पाहिले आपण बहुपदीचे. पण त्यामध्ये ह्या दोन बहुपदी रेषीय बहुपदी आणि वर्गीय बहुपदी, ही जी वर्गीय बहुपदी आहे याच्या समोर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला वर्ग समीकरण मिळणार. तर वर्ग समीकरण म्हणजे नेमकं काय, तर हे पाहताना आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप सर्वप्रथम पाहू. ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. वर्गीय जी बहुपदी आहे त्याला समीकरणाचं स्वरूप दिल्यानंतर बरोबर 0 दिल्यानंतर जे तयार होते हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. सामान्य रूप वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे वर्ग समीकरण ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. उदाहरणार्थ 2x चा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण आहे ज्याचं उदाहरण आपण घेत आहोत. 3x चा वर्ग वजा 10x अधिक 5 बरोबर 0. सामान्य रूप म्हणजे जे चल आहे त्याची कोटी आपल्याला 2 दिसायला हवी. ज्याची कोटी 2 त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणू शकतो. तर आता याचं जर आपण तुलना केली ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी जर आपण या पहिल्या समीकरणाची तुलना केली तर a ची किंमत आपल्याला मिळणार 2, a बरोबर 2, b ची किंमत मिळणार आपल्याला b बरोबर 5 आणि c ची किंमत मिळणार आपल्याला c बरोबर 6. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरणे अशा प्रकारचे ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. त्याचं हे उदाहरण आहे. आता यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही असा जर प्रश्न पडला, फॉर एक्झाम्पल x² वजा 9 हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही, तर आपण पाहू की याच्यामध्ये एक चल आहे सोबतच x² वजा 9 बरोबर 0. x² वर्ग म्हणजे कोटी 2 दिसत असल्यामुळं आपण याला वर्ग समीकरण आहे असं म्हणू. पण आता हे यामध्ये जर दोनच पद आपल्याला दिसत आहेत, याचं सामान्य रूप जर आपण लिहिलं x² अधिक 0x वजा 9 बरोबर 0 अशा पद्धतीचं वर्ग समीकरण आपल्याला पाहायला मिळणार. तर याचे आपण 2-3 उदाहरणं पाहू जे वर्ग समीकरण 1, वर्ग समीकरण 2, वर्ग समीकरण 3 या तीनही समीकरणांमध्ये एबीसी च्या किमती कशा काढायच्या हे आपण यामध्ये आता पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, एक साधारणतः मी तक्ता तयार केलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्वात प्रथम वर्ग समीकरण, त्याचं सामान्य रूप, नंतर एबीसी च्या किमती ह्या आपल्याला आता काढायच्या आहेत. म्हणजे वर्ग समीकरण घेतल्यानंतर एबीसी च्या किमती काढणं हे फार महत्त्वाचं काम आहे. तर सर्वात प्रथम जे वर्ग समीकरण 2x² अधिक 3x अधिक 5 बरोबर 0 याचं सामान्य रूप पण तेच आहे. तर याची किंमत जर आपण या वर्ग समीकरणाशी सामान्य रूपाशी तुलना जर केली, ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी जर आपण तुलना केली तर a ची किंमत मिळेल आपल्याला 2, b ची किंमत मिळेल आपल्याला 3 आणि c ची किंमत मिळणार आपल्याला 5. फॉर एक्झाम्पल दुसरं x² वजा 4 बरोबर 0. आता पाहिल्याबरोबर यामध्ये 3 पद दिसत नाहीये. मग आपल्याला तिसरं पद कोणतं गायब आहे याच्यामध्ये झालेलं ते आपल्याला शोधावं लागेल. तर मग याच्यात मधलं पद x² नंतर x येतो, ते मधलं पद याच्यामध्ये दिसत नाही. तर हे सामान्य रूप लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल 2x² अधिक 0x वजा 4 बरोबर 0. हे याचं सामान्य रूप झालं. आणि या सामान्य रूपाशी तुलना केल्याबरोबर a ची किंमत 2, b ची किंमत 0 आणि c ची किंमत वजा 4 आपल्याला सहजच काढता येते. त्यानंतर समीकरण नंबर 3 x² अधिक 2x बरोबर 0. पुन्हा इथे 3 पद दिसत नाही आपल्याला. पहिलं पद दिसते x² म्हणजे हमखास हे वर्ग समीकरण आहे. परंतु पुन्हा यातलं तिसरं पद जे आहे ते नेमकं कोणतं गायब आहे, तर इकडे आपण जेव्हा सामान्य रूपाशी त्याची तुलना करू तर आपल्याला इथे दिसते तिसरं पद स्थिर पद आपलं याच्यामधून गायब दिसते आपल्याला. x² अधिक 2x
अधिक 0 बरोबर 0 हे या सामान्य रूपाशी तुलना केल्यावर आपल्याला लिहिता येईल आणि a ची किंमत 1, b ची किंमत 2 आणि c ची किंमत 0 अशा पद्धतीनं आपण abc च्या किमती समीकरणावरून काढू शकतो. आता कोणते एखादं उदाहरण जर आपण पाहिलं 2x वर्ग अधिक 3x अधिक 5 बरोबर 0 यामध्ये जो x आहे हे x चे चल आहे, या चलाची किंमत काढणे म्हणजे समीकरण सोडवणे. या चलाची किंमत काढण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार, पण चल जे आहे या चलाची किंमत म्हणजे आपण चलाच्या किमतीलाच म्हणू आपण उकल. उकल कशाला म्हणायचं? चलाची जी किंमत यामध्ये जर आपण ठेवली त्या किमतीमुळे जर या दोन्ही बाजू समान होत असेल म्हणजेच या समीकरणाचे जर समाधान होत असेल तर त्या किमतीला आपण त्या चलाची उकल असं म्हणतो. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ज्या किमतीमुळे सारख्या होतील त्या समीकरणाच्या त्या किमतीला आपण उकल असं म्हणू. तर आता ह्या उकल साधारणतः एखादी किंमत जर आपल्याला दिली, फॉर एक्झाम्पल आता इथे गणित लिहितो आपण x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 आणि त्याच्या बाजूने किंमत घेतली मी x बरोबर 6, ही x बरोबर 6 या वर्ग समीकरणाची उकल आहे की नाही हे आपण ठरवू. ती कशी काढायची ते नंतर पाहू, पण आहे की नाही आपण हे ठरवू. त्यासाठी काय लिहायचं? सर्वात प्रथम हे जे समीकरण आहे याची आपण डावी बाजू विचारात घेऊ. डावी बाजू आहे याची x वर्ग अधिक 5x वजा 6, याच्यामध्ये x बरोबर 6 ठेवू. 6 चा वर्ग अधिक 5 कंसात 6 वजा 6, 6 चा वर्ग 36, 6 पंच 30 वजा 6 हे आले 66 वजा 6, त्याचं उत्तर आलंय 60. म्हणजे डाव्या बाजूची किंमत आली आहे 60, जी आपल्याला पाहिजे होती 0. म्हणजे उजव्या बाजू याची किती आहे? 0. म्हणजेच x बरोबर 6 या किमतीमुळे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी न झाल्यामुळे x बरोबर 6 ही या समीकरणाची उकल नाही. उकल नाही. लक्षात घ्या. का बरं नाही? तर समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या समान झालेल्या नाहीत. दुसरं उदाहरण पाहू आपण. तेच x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 यामध्ये आपण x बरोबर 2 ठेवून पाहू आणि ही याची उकल आहे की नाही ते ठरवू. तर पुन्हा तसंच घेऊ आपण. डावी बाजू पहिले विचारात घेऊ. डावी बाजू x वर्ग अधिक 5x वजा 6 यामध्ये x ची किंमत आपण 2 ठेवू. 2 चा वर्ग अधिक 5 कंसात 2 वजा 6, 2 चा वर्ग 4 अधिक 10 वजा 6, 10 आणि 4 14, 14 वजा 6 पुन्हा याचं उत्तर आलेलं आहे 8. म्हणजे डावी बाजू सोडवल्यानंतर उत्तर आलेलं आहे 8, जे 0 यायला पाहिजे होतं. 0 आलं नाही, त्यामुळे पुन्हा x बरोबर 2 ही सुद्धा या समीकरणाची उकल नाही. तर उकल आहे किंवा नाही त्या समीकरणाची ही अशा पद्धतीने आपण ठरवू शकतो. एखादं समीकरण आपल्याला दिल्यानंतर ABC च्या किमती काढा असं जर म्हटलं तर सामान्य रूपाशी तुलना करून आपण ABC च्या किमती काढू शकतो. आपल्याला जर प्रश्न विचारला दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवा, साधारणपणे जेव्हा आपण सराव संच 1.1 मध्ये जाऊ, 2.1 मध्ये जाऊ तेव्हा आपल्याला याच पद्धतीचे गणित मिळतील की दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. दिलेले समीकरण वर्ग समीकरण असेल तर ABC च्या किमती काढा आणि काही ठराविक किमती दिल्या असतील त्या किमती या समीकरणाच्या उकल आहेत की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच 2.1 आपण सराव आपल्या घरी स्वतःहून करू शकता. धन्यवाद.